नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी. शासन सेवेत कायमस्वरूपी आणि त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार 14,010 पात्र कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन करण्यात येणार असून त्यासाठी समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी वार्षिक 1,153.60 कोटी रुपयाच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार 25 जून 26 पर्यंत तांत्रिक खंड वगळून सलग 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष पदावर नियुक्ती दिली जाणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन पात्र कर्मचाऱ्यांना समकक्ष पदाच्या वेतन श्रेणीतील किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता मिळणार आहे. तसेच सध्या मिळणारे वेतनही संरक्षित राहणार आहे. पदांची समकक्षता निश्चित करताना कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, शैक्षणिक पात्रता आणि 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीचा विचार केला जाणार आहे. हे लाभ मिळणार नाही. या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या लागू असलेले रजेचे नियम कायम राहतील. अधिसंख्य पदावर नवीन भरती नाही. शासनाने स्पष्ट केले आहे की ही अधिसंख्य पदे व्यक्तिसापेक्ष असतील. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर किंवा सेवा संपुष्टात आल्यानंतर ती पदे आपोआप रद्द होतील. त्या पदावर नवीन नियुक्ती केली जाणार नाही. तसेच अनुकंप तत्त्वावरही नियुक्तीचा लाभ मिळणार नाही. दरम्यान भविष्यात अशा प्रकारची नियमितीकरणाची प्रकरणे निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील मनुष्यबळ प्रामुख्याने बाह्यस्रोत किंवा सेवा करार पद्धतीने घेण्याचा निर्णयही शासनाने स्पष्ट केला आहे. धन्यवाद.